फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कशा आहात तुम्ही? ठीकच राहा, काळजी घ्या. आता 3-4 दिवस कंटिन्यू पाऊसच होता. आज थोडा बंद झाला. आज पाऊस बंद आहे रात्रीपासनं. आज गुरुपौर्णिमा. सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. प्रांजू आणि रुही मंदिरात गेलेली आहे देवीच्या, आमच्या बाजूच्या गेलेल्या आहेत. आकांक्षा वगैरे तिची मम्मी वगैरे तिच्यासोबत गेलेलं आहे. माझ्याकडून तर चालणं होत नाही. आता रुहीलाच घ्यायला गेली होती 10 वाजता. तिकडनं येताना खूपच पायाचा त्रास झाला आणि चक्कर पण येत होते. तर 10ची शाळा सुट्टी नाही झाली, 11ला सुट्टी होणार होती. मग प्रांजू गेली 11 वाजता घ्यायला, कारण माझ्याकडून आता जास्त चालणं पण नाही होत आहे. स्वप्नील थोडा बाहेर गेल्या, त्याचं ऑफिस चालूच आहे. रात्री पण त्यानं 4 वाजेपर्यंत काम केलं ऑफिसचं. माझे गुरु आहे ते. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मी जाऊ शकले. मी कधी कधी गुरुपौर्णिमेला अमरावतीला जाते, कारण आमचे गुरु महाराज अमरावतीला राहतात. पण यावेळेस तब्येतीमुळे मी गेली नाही. हा फ्रेंड्स, आत्ता वाजलेले आहे 8:30. पूजा नैवेद्य वगैरे झाला आहे. प्रांजूने भजे पुरणपोळी वगैरे केलेली आहे. रुहीला जेवण वगैरे देऊन रुहीला झोपून दिलं मी. तिला जेवण चारलं आणि झोपून दिलं, कारण सकाळीची शाळा राहते, सकाळीच तिला उठवावं लागते. प्रांजू गेली आहे प्रसादाकरिता साई मंदिरामध्ये. माझं जेवण झालेलं आहे. रुहीचे आजोबा तिकडे जाणार आहे महाप्रसाद जेवायला. स्वप्नील माहीत नाही आता, कारण स्वप्नीलचं कामच चालू आहे ऑफिसचं. काल पण त्याने 4 वाजेपर्यंत काम केलेलं आहे. आता माहीत पडते किती वेळ लागते त्याला. तर स्वयंपाक वगैरे सगळंच झालेलं आहे. चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.